राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशचे सरचिटणीस रवींद्र पाटील आपल्या सोबत आहेत। रवींद्र पाटील जी, खरं तर तुम्ही आज शरद पवारांची भेट घेतली वायबी चव्हाण सेंटरमध्ये येथे येऊन। खरं तर तुम्ही नाराज आहात तुमच्या पक्षामध्ये अशी देखील चर्चा सुरू होती आणि त्यातच लगेच तुम्ही आता जाऊन शरद पवारांची भेट घेत आहात। लोकसभा निवडणूक जवळ आहे, तुम्ही रावेर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहात का? त्याचमुळे तुम्ही भेट घेतली? मुळात पक्षामध्ये मी कुठेही नाराज नाही। अजितदादांचा मी कट्टर समर्थक आहे आणि आदरणीय पवार साहेबांची मी सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो। मगाशी पण मी सकाळी आपल्याला सांगितलं की आदरणीय पवार साहेबांची मी सदिच्छा भेट घेणार आहे। त्याच्यामुळं काही एक दोन दिवसापूर्वी काही विषय चर्चेला आलेले होते, तर त्याच्यामुळं मला माझं आद्य कर्तव्य होतं की आदरणीय साहेबांची भेट घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळं मी आदरणीय साहेबांची सदिच्छा भेट घेतली। जयंत पाटील साहेब असतील किंवा महबूब भैया असतील, जे काही चर्चा झालेली होती मी त्या संदर्भात मी त्यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे। खरं तर सदिच्छा भेट घेतली, परंतु रावेर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात आता बैठक जी आहे ती शरद पवार यांच्यासोबत सुरू आहे। रोहिणी खडसे असतील, त्यानंतर संतोष चौधरी जे माजी आमदार आहेत भुसावळचे, ते देखील या संपूर्ण बैठकीला उपस्थित आहेत। महाविकास आघाडीकडनं रावेरची लोकसभा जी आहे ती शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला सुटलेली आहे। खरं तर आता महायुतीकडनं तिथून रक्षा खडसेंचं नाव फायनलाइज झालेलं आहे। मग तुम्ही इच्छुक आहात का रावेर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला? त्यांची बैठक चालू आहे ॲक्च्युली, त्या बाबतीत मला काही माहीत नाही बरं का, परंतु मी सदिच्छा भेट घ्यायला आलेलो होतो। मी सदिच्छा भेट घेतलेली आहे आदरणीय साहेबांची आणि मी माझी सदिच्छा भेट घेऊन मी निघालो आहे। परंतु रावेर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षातून जर तुम्हाला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तर तुम्ही त्यासाठी इच्छुक आहात का? योग्य वेळी बघूया काय होतं, जशी सिच्युएशन असेल त्या हिशोबाने बघूया। सध्या तरी माझा तसा विषय नाही आहे। परंतु ज्या पद्धतीने ह्या सगळ्या भेटीगाठी होतात, निवडणूक जवळ आहे तोंडावरती आणि त्यातच तुम्ही भेटायला जातात। दुसरीकडे तुमच्याच पक्षातील निलेश लंके जे आहेत ते अजित पवारांची साथ सोडून लगेच शरद पवार यांच्या पक्षात गेले आणि दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून ते उमेदवारी त्यांनी घेतली आहे। तसाच प्रकारचा काहीसा तुमच्या मनात आहे का? मी सध्या तरी लोकसभेच्या संदर्भात आदरणीय साहेबांशी चर्चा केलेली नाही। मला 2 दिवसापूर्वी जे काय विचारणा झालेली होती त्या संदर्भात मी सदिच्छा भेट घेतली। माझं आद्य कर्तव्य होतं की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या तरुणाला कुठेतरी त्यांनी त्या पदापर्यंत त्यांनी त्या लायकीचं समजलं आणि त्याच्यामुळं मी आज त्या संदर्भात सदिच्छा भेट घेतलेली। परंतु निवडणुकीमध्ये इच्छा व्यक्त करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। जर रावेरची लोकसभा मतदारसंघ जर तुम्हाला शरद पवारांकडनं ऑफर झाली तर तुम्ही तयार आहात का निवडणूक? निश्चितपणाने प्रत्येकाला जर एवढी मोठी संधी मिळत असेल तर प्रत्येक व्यक्ती हा ती संधी घेत असतो, परंतु मी तरी आज तुम्हाला सांगतो की त्या संदर्भात मी मागील 5 वर्षापूर्वी रावेर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होतो। त्यावेळेस माझं नाव चर्चेमध्ये होतं। त्यावेळेस स्वतः विद्यमान उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब त्यांनी मला थांबवलं की थोडं त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं, त्याच्यामुळं रवींद्र तुला खूप पुढे संधी आहे, त्याच्यामुळे दादांनी स्वतः मला थांबवलं होतं। एवढं प्रेम अजितदादांचं सुद्धा माझ्यावरती आहे आणि त्याच्यामुळं मी गेल्या मागच्या 5 वर्षापासनं मी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतोय आणि करेन। तू महायुतीकडे जागा असताना ती रक्षा खडसेंकडे झाली, जे विद्यमान खासदार आहेत भाजपचे त्यांच्याकडे ती गेलेली आहे। याकडे कसं पाहताय? तुम्हाला चान्सच नाही महायुतीमध्ये असून सुद्धा? सध्या तरी म्हणजे मी अजितदादांचा पक्षाचा जिल्हा प्रदेश सरचिटणीस आहे, जिल्हाध्यक्ष होतो मगाशी बरं का। त्या संदर्भात माझी अजून काही तशी भूमिका नाही बरं का। मी सदिच्छा भेट घ्यायला आलेलो होतो आणि मी सदिच्छा भेट आदरणीय साहेबांची घेतलेली आहे। पक्ष शरद पवारांनी ऑफर केली तर लढवणार का? मग विचार करू। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। रवींद्र पाटील जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे सरचिटणीस आहेत। खरं तर नवनवीन संध्या ज्या आहेत त्या राजकारणात येत असतात आणि त्या संध्या जी मिळेल ती संधी जी आहे ती घेतली पाहिजे असं सूचक विधान जे आहे ते रवींद्र पाटील यांनी आपल्याशी बोलताना केलेलं। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।